शिरपूर तालुक्यातील कुरखडी येथील सेवाभावी संस्था ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठान कुरखडी यांनी आपल्या वर्धापन दिनानिमित्त आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान महिलांचा गौरव करून समाजासमोर प्रेरणादायी संदेश दिला। दिनांक 7 मार्च रोजी शिरपूर शहरातील साईस्वाद हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। कुरखडेसारख्या छोट्याशा गावातून समाजसेवेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानने गेल्या 15 वर्षांपासून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे काम सातत्याने केले आहे। शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक जनजागृती, राष्ट्रसेवा, आर्थिक स्वावलंबन, कला, क्रीडा आदी विविध क्षेत्रात उपक्रम राबवत संस्थेने समाजोपयोगी कार्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे। मागील वर्षी संस्थेची अधिकृत नोंदणी करून समाजोपयोगी उपक्रमांना अधिक गती देण्यात आली असून विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याची परंपराही संस्थेने जपली आहे। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या चेअरमन आशाताई रंधे, नगरसेविका सुलोचनाताई साळुंखे, शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे तसेच मनकर्णिका मोरे उपस्थित होत्या। मान्यवरांनी महिलांच्या कार्याचे कौतुक करत समाजात महिलांची भूमिका अधिक प्रभावी होत असल्याचे नमूद केले। या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। त्यामध्ये एसपीडीएम महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक रजनी लुंगसे यांचा महिलांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच श्रीराम डोळ्यांचे हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर राखी अग्रवाल यांचा गोरगरिबांना अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गौरव करण्यात आला। याशिवाय कोडीद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर MM पावरा यांचा पहिल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून दिलेल्या सेवेबद्दल सन्मान करण्यात आला। RC पटेल महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अनिता जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, महिलांसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक प्रबोधनासाठी प्रकाशित साहित्य याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला। सामान्य कुटुंबातून अत्यंत कष्टाने कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणाऱ्या आदर्श गृहिणी जिजाबाई पाटील यांचा सन्मान करण्यात आला। संघर्षातून स्वतःचा व्यवसाय उभारून महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या युवा उद्योजिका ममता सोनवणे यांचाही गौरव करण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षिका पूनम पाटील यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला। तसेच पुरुषांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील विद्युत सहाय्यक अश्विनी पंडित जाधव यांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष दामिनी पथकातील महिला सदस्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या धाडसी व उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना रणरागिणी म्हणून गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश्वर मोरे यांनी केले, तर संस्थेच्या अध्यक्षा मनीषा मोरे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला आणि उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। महिला सन्मानाच्या या कार्यक्रमाने उपस्थितांना प्रेरणा देत समाजात सकारात्मक विचारांची नवी दिशा निर्माण केली।